तर शरद पवार पक्ष विलिनीकरणावर सांगत असतील तर त्यामध्ये तथ्य आहे असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। ठाकरेंची शिवसेना देखील पवारांसोबत, त्यामुळे ते सोबत जातील। दोन्ही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाले तर आश्चर्य वाटायला नको असा टोला देखील आता गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाला लगावलाय। तर ठाकरे गटाला विलीन होण्याची गरज नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय। ठाकरे गटाची आधीच काँग्रेस झाल्याची टीका देखील उदय सामंत यांनी केली आहे। जन्म काँग्रेसचाच आहे शरद पवार साहेबांचा, म्हणजे सुरुवातीपासून ते काँग्रेसमध्येच होते, पण मध्येच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना मागे टाकून सोडून पक्ष फोडला आणि ते बाहेर पडलेत आणि मुख्यमंत्री झाले। ते आपल्याला जी कल्पना आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना आताही असं वाटतं की आता पुन्हा पण काँग्रेसवासी व्हावं। आणि त्याचबरोबर शिवसेना जी आहे उद्धवजींची, त्यांचाही त्यांनी उल्लेख केला की ते पण आमच्या सोबत आहेत। मला वाटतं त्यांनाही ते काँग्रेसमध्ये घेऊन जातील आणि गेले तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं तर काही राहिलेलं नाही आहे, कारण सगळ्या त्यांच्या ज्या आयडिओलॉजी आहे, सगळी तत्व आहेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची, ते गुंडाळून उद्धव ठाकरे सुद्धा आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत। आता उभाटाचं नक्की काय होणार आहे, त्यांना काँग्रेसमध्ये विलीन होण्याची काही आवश्यकता नाही, कारण ऑलरेडीच त्यांची काँग्रेस झालेली आहे। तुम्ही जर बघितला तर त्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा विचार सोडून काँग्रेसचाच विचार स्वीकारलेला आहे। त्यातला पहिला विचार आहे स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांना राहुल गांधी जे काही शिवीगाळ करतात, त्यांची मानहानी करतात, त्यांचं ते समर्थन करतात। काँग्रेसच्या राहुल गांधींच्याच नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रात नाना पटोलेंच्या नेतृत्वाखाली उभाटा काम करते, हे सिद्ध झाले।